दादगो इलो रे, अरे दादगो इलो रे, अरे लांडगो इलो रे. अरे काय हे पण पळतोय काय? लांडगा कुठला आला इकडे? हे दोन लबाड कुल्हे आतमध्ये घरात आहेत ना, तेच खरे आहेत. लांडगा येतो इकडे. बघितलं आपलं लग्न वगैरे झालं ना तरी असं होत राहणार सारखं. म्हणजे आपण लग्न करणार आहोत? नाही नाही चांगलं तुझ्याबरोबर लग्न वगैरे करायचं. मला तरी कुठे करायचंय? मला एकूणच लग्नच करायचं नाहीये कोणाच बरोबर. पण डॉक्टर सुयश बरोबर कर. तुझ्या घरच्यांचा, स्वतःचा, ओव्हरऑल सगळ्याचाच विचार करून कर. काय सुयश सारखा डॉक्टर, सर्जन मुलगा, ही अशी स्थळं आपणहून चालून येत नाहीच. मग तुला हवं तेव्हा हवं ते मिळेल. अगदी तुझं हे फ्रीडम सुद्धा. सईला सिव्हिअर ॲनिमी आहे, म्हणूनच तिचं लग्न डॉक्टर सुयशशी होणं खूप गरजेचं आहे तिच्या आयुष्यासाठी. आणि तो डॉक्टर आहे म्हणजे तुझ्या तब्येतीची काळजी नको. परत तब्येत? अरे इतकं काय झालंय मला की तू सारखा तब्येत तब्येत करतोय. आणि माझा सगळ्यांचा सगळा विचार करून झालाय. तुझ्या मामाचा विचार केला? मम्माचा विचार कशाला करायचा? लग्न माझं आहे. पण ठरवलं तिने. हे बघ साहेब, आता माझे सगळे मामा माझ्यासाठी स्थळ शोधतात. आता त्यांना एखादी मुलगी खूपच आवडली तर त्यांचा विचार करून मी तिच्याशीच लग्न करते. कारण साई त्यांनी मला लहानाचं मोठं केलंय. तूही असाच विचार करून बघ. कारण आपल्या घरच्यांना आपल्यामधलं ते दिसतं जे आपल्याला स्वतःला कधीच दिसत नाही. असो, आज सगळे जेवायला थांबले. हा बोला, शर्मिला बिराजदार मॅम. अरे वा, माझा नंबर अजूनही आहे वाटतं तुझ्याकडे. आणि हाच प्रश्न मला तुमच्याबद्दल पडतोय. आपलं काम झालं असूनही तुम्ही माझा नंबर अजून डिलीट नाही केलाय. विसरला असाल, जसं तुम्ही हेही विसरलाय की मी म्हणलो होतो मला पुन्हा फोन करू नका. ए, हा अति शहाणपणा माझ्या समोर केलास तर चालेल एक वेळ, पण माझ्या लेकी समोर नाही करायचा, आधीच सांगून ठेवते. हे बघा, तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल बोलताय मला काहीही कळत नाही. हो, तुला कळत नाहीये? नाही, माझ्या लेकीने तुझ्या समोर तिच्या कामगिरीचे ढोल बडवलेच असतील. आणि जर का नसतील बडवले तर मी तुला सांगते, तिने डॉक्टर सुयश बरोबर तिचं लग्न मोडलंय. हो काय हो? नाही, तुला कल्पना असेलच. आणि आज न उद्या हे असं काहीतरी होईल याची खात्री सुद्धा असेल तुला.
मला का खात्री असेल? नाही, तू तिच्या डोक्यावर हात ठेवला असशील ना. तुझ्या शब्दाबाहेर नाही येते. तू म्हणशील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते माझी लेक. तू तिला सांगितलं असशील लग्न मोड. कोणाच्याही सांगण्यावरनं काहीही करणारी तुमची मुलगी आहे का? हे बघा, माझ्यापेक्षा तुम्ही तिला खूप जास्ती वर्ष ओळखता. ती जर तुमचं ऐकत नसेल तर ती माझं काय ऐकेल? नाही, आणि तुम्हाला पटणार नाही, पण डॉक्टर सुयशचे लग्न मोडू नकोस म्हणून मी त्याच्या खूप मागे लागलो. आत्ताही मी तिला तेच समजवलं. एक मिनिट आत्ताच समजवलं होतं म्हणजे? आत्ताही समजवलं म्हणजे ती आत्ताच भेटून गेली म्हणून. वा रे वा, आम्ही इथे टेन्शन मध्ये बसलोय आणि इथे आमच्या बरोबर असण्याऐवजी ती तुझ्या बरोबर भटकते. होय, तिला एक अक्कल नाहीच आहे रे, पण तुला आहे ना. मग तू तिच्या मूर्खपणाला का बढावा देतोयस? हे बघा शर्मिला मॅम, गप्प बस. माझ्याशी एक शब्द बोलू नकोस. हा, माझ्याशी सुद्धा नाही आणि माझ्या लेकीशी सुद्धा नाही. आणि जर का तुला बोलायचंच असेल तर तिला जरा 4 समजूतदारपणाच्या गोष्टी सांग ना. आणि तुला जर का हेही जमणार नसेल तर काय फायदा आहे तुझ्या निखळ मैत्रीचा? हे बघा, मैत्रीमध्ये मी फायदा शोधत नसतो. तुझा नसेल, माझा आहे. आणि म्हणूनच मी टिकू दिलीये तुमची मैत्री. आणि जर का माझा यात काहीही फायदा नसेल तर मग दूरच राहायचं माझ्या लेकीपासून. ओके? बुरशी लागेल आता अन्नाला. मी जाऊन घेऊन येतो याला. आलात, बसा. काय झाली का काम? हो आणि काय कोल्हे लांडगे आले होते, ते गेले का सरकशीत त्यांच्या परत? हो. नाही, एक मिनिट. लांडगे लांडगे आले होते? कुठे? काय आले होते? काय? लांडगे आले होते. बरं झालं मी गजानन स्टोअर मध्ये होतो म्हणून वाचलो. आले होते लांडगे मुंबईत. गजानन स्टोअर मध्ये आले होते लांडगे? गजी बरी आहे ना? म्हणजे काही झालं नाही ना तिकडे? गजी? कोण गजी? गजी म्हणजे गजानन स्टोअर आहे ना तिचं, म्हणजे गजानन स्टोअर वाली म्हणजे, म्हणून गजी. नशीब त्या दुकानाचं नाव भजानन नाहीये. हा तिला भजी म्हणाला असता आणि एखाद दिवशी चटणीत बुडून हुडुंबा. एवढं काय हसण्यासारखं नाहीये काय? तेच म्हणतो मी. घाणेरडे विनोद करून झाले असतील तर बास आता. बघा थट्टा. आणि काय रे, खरंच लांडगावला होता की सही आली होती? ती कशी येईल? तिला आपल्या घरी यायला बंदी आहे ना. हा. पण आदित्यलाच सई या घरी यायला हवी असेल तर? काय? नाही म्हणजे काय, आपण आदित्यासाठी मुली बघतोच आहोत, तर विचार करायला काय हरकत आहे? मला एक कळत नाहीये की तुमची गाडी परत परत त्या रुळावरती जातच कशी? त्या गावाला जायचंच नाही, तिकडचा पत्ता विचारायचा कशाला मुळात? आणि मुख्य म्हणजे त्या मुलीचं लग्न ठरलंय. लग्न मोडलं असेल तर? तर मग बघा, लक्षात घ्या कशी आहे ती मुलगी. श्रीमंत घरातलं स्थळ ती नाकारतीये, लग्न मोडतीये. तर ते आपल्या मध्यमवर्गीयांच्या घरात येईल कशाला? आणि हे पहा, तुम्ही हे सगळं असं काहीतरी तो परत परत विषय काढताना त्याच्यामुळे ह्याच्या मनात काहीतरी नको नको ते विचार येतील आणि त्याचंच नुकसान होईल. हे जे काही सगळं आहे ना, हे तुमच्या मनात चाललेलं आहे. त्याच्या मनात हे असलं काही नाही. काय रे आदित्य? तू त्यांच्याकडे बघून बोलू नकोस, माझ्याकडे बघून बोल. एक लक्षात घे, हाय वकील आणि हाय थापाड्या. हे दोघं जे तुला सांगतील ते खरं असेलच असं नाही मुळात, हे समजून घ्या.
ना काय वाटतंय की मला तुझ्याबद्दल काही काळजीच नाही, काही वाटतच नाहीये. हे बघ बाबा, तुझ्या मनात काय आहे ना ते एकदा स्पष्ट सांगून टाक, म्हणजे प्रश्न मिटला. काय सांगू मी? हेच की कशी हवी मुलगी तुला. अरे पण या सगळ्यात आपल्याला नक्की काय हवंय ते कोणीच विचारत नाहीये. आता बहुतेक हे प्रश्न आपणच एकमेकांना विचारायला हवे. अरे आता विचारतोय तर सांग की. हा, माझ्या आयुष्यात जी कुठली मुलगी येईल ती आपल्या सगळ्यात मिसळायला पाहिजे, सगळ्यांचं तिने ऐकलं पाहिजे. पण फक्त ऐकून न घेता तिला काय वाटतं, तिचे काय विचार आहेत हे तिने सांगितलं पाहिजे. गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर ये हं. ओके, मी वाट बघीन तुझी. तुम्हाला माहितीये मला सगळ्या गोष्टी नीट लागतात. मी कुठल्याही गोष्टीत सरळ मार्गाने जातो. ही थोडा वेडेपणा करणारी पाहिजे. तू सुद्धा ना असं वेड्यासारखं वागायला शिक. असं इतकं शाळेसारखं वागू नको. थोडा वेडेपणा करून बघ तर. अगदी माझ्यासारखी नाही, पण अगदी विरुद्धही नको. पण वेगळी पाहिजे, स्पेशल पाहिजे. तू ज्या घरात जाशील ते घर बदलून टाकशील, तुझ्या रंगात सुगंधात मिसळून टाकशील, रातराणीसारखी. अशी मुलगी आहे का कोणी तुझ्या नजरेत? गधेडीच्या गधेडी, एक नंबरची गधेडी. हा, तू नाही शर्मिला, आणि तुझी ती हिरोईन दिकरी तर बिलकुल नाही. हा, मी आहे, मी गधेडी आहे. डॉक्टर सुयश सारखा 24 कॅरेटचा छोकरा आणि पटवर्धन सारखी डायमंड स्टडेड फॅमिली मी तुमच्यावर वेस्ट घालवली, वेस्ट. अरे माझ्या जुनागडच्या भावाची मुलगी पिंकू साठी जर हास्तळ नेला असता ना मी, तर अख्खा जुनागडने रास गरबा केला असते. आणि माझ्या पिंकूने तर सौराष्ट्रवरून महाराष्ट्र पर्यंत राज केलं असते. तुमचं राजच नाही, काले पण नाही ना आजे पण नाही. अरे काय समजते काय तुझी ती मुलगी स्वतःला? हे एक तर तिचं लग्न जमत नव्हतं. हा बरोबर, तू सांगितलं म्हणून मी तिचं लग्न जमवून दिलं, बरोबर की नाही? हा, तिला ते जमवायचं नव्हतं तर येऊन आपल्याला शांतपणे सांगायचं होता. हे काहीतरी बहाणा तरी बनवायचं होतं, पण नाही. बहाणा कसं बनवणार? तिला बराबर गोळ रोटली पण बनवता येत नाही तर बहाणा कसं बनवणार? हा, तिला फक्त फालुदा बनवता येत, इज्जतचा फालुदा. स्वतःच्या सोबत माझ्या नावाचं, माझी इज्जतचा फालुदा केलाय तिने. आणि पटवर्धन सोबतच्या माझ्या रिलेशनचा तर तिने स्पेशल रॉयल फालुदा बनवलाय. सॉरी. आणि मी तुला खरं सांगते, हे सगळे तुझी आणि फक्त तुझी चूक आहे. माझी? हो हो, तुझी चूक आहे. मम्मा, आवी गई तुझी लाडकी डिक्री, आवी गई. काय म्हणती? हा ना आमचा पर्सनल इश्यू आहे, त्यात तू उगाचच पडू नकोस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही झालंय ना त्या सगळ्यात फक्त माझी चूक आहे. त्यामुळे सरळ मला बोल, उगाच मम्माला सारखा तू काही बोल. सही, इट्स ओके, इट्स ओके. बोलू दे तिला. हे सगळे माझे भोग आहेत जे फक्त मला भोगावे लागणार आहे. मम्मा अगं वाटेल ते बोलतीये ती. बोलू दे. इथे प्रत्येक जण त्याला हवं ते बोलतोय, त्याला हवं तसं करतोय, हवं तसं वागतोय. आता माझी सख्खी मुलगी, तिला हवं तेच करते ना, मग तू केलंस तर काय हरकत आहे? बोल ग तू, बोल, काही हरकत नाही. या घरात माझं काय काम आहे मला सांग? डोळे उघडे ठेवायचे, सगळं बघत बसायचं, कान उघडे ठेवायचे आणि सगळं ऐकत बसायचं निमूटपणे, करायचं काहीच नाही. नाही, ही सगळी माझी पाप आहेत ज्याची फळं मलाच पचवावी लागणार आहेत. मम्मा इट्स ओके.
तुझा जाऊन आराम कर जा प्लीज. मी सगळं सहन करेन, पण तुला त्रास झालेला मला सहन होणार नाही बाळा. तू खरं सांग सई, मी आतापर्यंत आयुष्यभर तुझ्यासाठी झिजले ना ग, आणि यापुढे सुद्धा झिजायला तयार आहे. पण तुला हवं तेच तू करायचंस. मी तुझ्या पाठीशी उभी आहे. ओके, तुझ्या समोर जर का संकट आलं ना, तर ढाल बनून मी उभी राहीन तुझ्या समोर. पण तुला हवं तेच तू कर. जा बाळा, खरंच हवं ते कर. जा जा ना. काय शर्मिला, तू काय सुपर ऍक्टिंग केली आहे. तिचाच भाऊ वाली सिरियल वाले तर तुझ्या समोर काहीच नाहीये. तुझी ही सरस ऍक्टिंग बघून सई नक्की तुझ्यावर तरच खाणार. खाणार म्हणजे काय? नक्कीच खाणार. नाही म्हणजे या अशा इमोशनल गोळ्या खाऊन झोपल्यानंतर माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी ठणठणीत बरा. रातराणी गीत म्हणे ग, आज मनी प्रीत फुले ग, रातराणी गीत ग. काय अरे काय चाललंय मामा? मामा काय करताय? बंधू, रातराणी कुठे मिळेल? नर्सरीत. आणि कुठे मिळणार? अच्छा अच्छा, म्हणजे दादा म्हणत होता तसं पिंट्यानी ती कोण नर्सरीतून मुलगी आणली ती? अरे ती नर्सरी वेगळी, ही नर्सरी वेगळी. ती मुलगी वेगळी, ही रातराणी वेगळी. पण रातराणी कोण आहे? ती नाही का रोज रात्री आपल्या घराबाहेर भेटायला येते गाडी घेऊन, ती रातराणी. अच्छा, म्हणजे जिच्यासाठी रात्री आपल्या घरातून चहा जातो ती रातराणी? पण तो जर दादाच्या थर्मास मधून गेला तर मग लागली वाट. दादा आणि थर्मास एकदा गरम झाले की किती वेळ गरम राहतील काही सांगता येत नाही. पण मी काय म्हणतो, आता किती वर्ष आणखीन दादाचा विचार करायचा? हो ना, प्रेमात आणि लग्नात दादाला मध्ये न आणलेलं बरं. आपल्याला जे वाटेल ते करून मोकळं व्हायचं. पण आदित्यला काय वाटतं ते महत्वाचं आहे. त्याला काय वाटणार? त्याला प्रेमच वाटतं त्या मुलीवर. एक मिनिट, टाइम प्लीज. मला प्रेम बिम काय वाटत नाही. मग मैत्री? हा, मग आहेच ना मैत्री. आणि तिचं लग्न झालं तरी ती राहणार आहे. राहू दे ना, लग्न करून ते आपल्याच घरी राहू दे. कोण? सई. पण मला तिच्यावर नाही करायचं लग्न. खोटं बोलतोयस तू, आमचा विश्वास नाही तुझ्यावर. मग कोणावर बसेल? सईवर. एक काम करा, तिलाच जाऊन सगळं विचार, मग ती सांगेल काय. आमच्याकडे तिचा पत्ता असताना मी नक्कीच विचारलं असं गेलो असतो. मी देतो आता लगेच जा आणि मला सोडा. काय ना आधी, आम्ही ब्रह्मे उगाच प्रवासावर पैसे खर्च करत नाही. एकदा एका ठिकाणी गेलो ना तर आजूबाजूची 10 कामं उरकूनच परत येतो. आम्ही एकदा तिथे गेलो की आम्ही त्या मुलीशी बोलणार, तिला मागणी घालणार आणि मग तिच्या आई वडिलांशी बोलून सगळं जमवून येणार. चल भाई चल. ए थांबा. अरे प्लीज असं काही करू नका. मग तू एक कर. काय करू? लग्न करतो. सईशी? नाही. का पण? अरे आगाऊ आहे ती. अगाऊ म्हणजे इन ऍडव्हान्स आम्हाला चाललंय ना. म्हणजे स्वतःच्या मनाला जे येईल ते बोलते. म्हणजे मन साफ आहे तिचं. पण मग माणसं दुखावली जातात. दुखावली तर दुखावली, माणसानी मध्ये पडू नये. मध्ये पडलं तर दुखावणारच. अरे वेडी आहे ती. आपलं घरच वेड्यांचं आहे. हट्टी आहे जाम. आम्ही हट्ट पुरवू. रीत भात काही कळत नाही तिला. आम्ही शिकू. सारखा राग येतो तर. आम्हाला सवय. आणि मग मनवावं लागतं. त्याची तुला सवय आहे. अरे मामा नो. अरे ती वादळ आहे, वादळ. आणि आपल्या घराला ना प्रेमाची झुळूक हवी आहे. आधी आपल्याला जे दुरून वादळ वाटतं ना, ते खरं म्हणजे काळेभोर पाऊस पाडणारे ढग असतात. वादळाच्या भीतीने जर आपण घरातच लपून राहिलो तर पावसात भिजायची मजा लुटता येत नाही. मातीचा सुगंध आला नाही, हिरवगार गाव दिसलं नाही तर काय उपयोग आहे? तो आनंद घ्यायचा नाही? अरे मी तर म्हणतो वादळाला सामोरं जायला काय हरकत आहे? पण
मामांनो ती आपल्या घरासाठी नाही बनली अरे. आपलं घर तिच्यासारखं बनेल.